एक क्षण थांबा. तुम्ही रोज मेहनत करता पण यश हात सोडतच. तुम्ही देवाला मानता पण संकट संपतच नाहीत. याचं एकच कारण आहे आणि ते गोरक्षनाथांनी हजारो वर्षापूर्वीच सांगून ठेवलंय. आज त्या 5 गुप्त नियमाबद्दल बोलणार आहोत, जे तुमचं नशीब शब्दश बदलू शकतात. महायोगी गोरक्षनाथ हे फक्त एक साधू नव्हते. ते योग, तंत्र आणि जीवनशास्त्राचे सर्वोच्च जाणकार होते. त्यांचे नियम ग्रंथातले नाहीत, ते जगलेले सत्य आहे. चला ते 5 नियम समजून घेऊया. नियम 1, शिस्त. गोरक्षनाथ म्हणतात, शिस्त नाही तर सिद्धी नाही. वेळेवर उठणं, वेळेवर जेवणं, एकच वेळ नामस्मरणाची. हे छोटे नियम मोठ्या संकटांना रोखतात. उद्यापासून फक्त एक गोष्ट करा, सूर्योदयापूर्वी उठा. नियम 2 म्हणजे अन्न. जसं अन्न तसं मन, जसं मन तसं नशीब. रागात बनवलेलं जेवण, मोबाईल पाहत खाणं, हे ऊर्जा मोडतं. जेवणापूर्वी फक्त एक क्षण मनात म्हणा, हे अन्न मला शक्ती, शांती आणि सद्बुद्धी देव. बस एवढंच. नियम 3 म्हणजे मौन. ज्याची जीभ नियंत्रणात नाही त्याचं नशीबही नियंत्रणात राहत नाही. स्वतःच्या योजना सगळ्यांना सांगणं, सतत तक्रार करणं, हे तुमची शक्ती हळूहळू संपवतं. आठवड्यातून एक दिवस कमीत कमी बोला. मौन हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. नियम 4 म्हणजे भीती. भीती असते तिथे यश थांबतं. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, हे सगळं तुम्हाला अजूनच तोडतं. आजपासून स्वतःला म्हणा, जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. हे एक वाक्य मानसिकता पूर्णपणे बदलवतं. नियम 5 म्हणजे गुरु. गोरक्षनाथ म्हणतात, देव दूर असू शकतो पण गुरु जवळ असतो. गुरु म्हणजे फक्त माणूस नाही, ती एक दिशा देणारी ऊर्जा आहे. दररोज मनापासून म्हणा, हे गुरुदेव मला योग्य मार्ग दाखवा. योग्य वेळी योग्य मार्ग आपोआप दिसेल. हे 5 नियम फक्त ऐकण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहेत. यातील एकही नियम 40 दिवस प्रामाणिकपणे पाळला तर बदल तुम्हाला जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय गोरक्षनाथ महाराज, आणि हा व्हिडिओ त्याला शेअर करा ज्याला आता मार्गदर्शन हवंय. जय गोरक्षनाथ, जय नवनाथ, जय गुरुदेव आदेश, अलख निरंजन.